पाहुण्याला. आमची मावळची जी परंपरा आहे या मातीची, या मातीच्या परंपरेमध्ये सगळ्यात काय महत्वाचं असेल तर संत परंपरा हे आपल्याला माहिती आहे. मग संत परंपरेने आणखी काय काय दिलं? संत परंपरा 12व्या शतकापासून आहे. संत परंपरेने आम्हाला लोककला दिल्या, लोकजागर दिला. मी कुणी वाचलं असेल तर मला माहीत नाही, परंतु मावळामध्ये अनेक कलावंत आणि कला वेगवेगळ्या आहेत लोककलेच्या माध्यमातून. विष्णुदास भावेंनी नाटक जे आणलं सांगलीमध्ये, नाट्यकला ही अलीकडची 18व्या शतकात, पण आमच्या लोककला 12व्या शतकापासून. मला असं सुचवायचं सर की अनेक कलावंत इथं होऊन गेले. इथे संजय जे आहेत, मी गाढवाच्या लग्नावरती खूप काही लिहिलं आणि एक राष्ट्रपती पुरस्कार विजेता संगीत कला अकादमीचा ज्यांना या मावळामध्ये या मातीमध्ये जो पुरस्कार मिळाला, गाढवाच्या लग्नातला तो सोंग आहे, तर ते सुद्धा आलं पाहिजे. मी परवा सकाळमध्ये एक लेख लिहिला, तुम्ही वाचला असेल नसेल. इथे संगीत भगिनी भारुडाची प्रचंड प्रमाणामध्ये फार मोठी कला आहे की ज्याला नेपथ्य माहीत नाही, दिग्दर्शन माहीत नाही, वेशभूषा माहीत नाही, प्रकाश योजना माहीत नाही, संवाद कुणी कुणाशी द्यायचे तेही माहीत नाही. सगळं खेडवळ आहे, ग्रामीण आहे. मला वाटतं हे जी काही लोककला आहे, लोकरंग आहे, लोकबाज आहे, हा का नाही आपण दाखवावा. नाटकामध्ये कुणी टाकत मला त्या याच्यामध्ये थोडामध्ये जायचं नाही काय, कारण मी गेली 35-40 वर्ष लोककलेमध्ये काम करतोय. लावणी क्षेत्र असेल, शाहिरी क्षेत्र असेल, तमाशा क्षेत्र असेल किंवा भारूड क्षेत्र असेल, आमच्या मावळाच्या स्वतःच्या या ज्या लोककला आहेत याचं मला वाटतं सादरीकरण तुमच्या याच्यामध्ये केलं. तर हा ग्रामीण भाग, हा ग्रामीण भाग आणि ग्रामीण पब्लिक त्याच्यामध्ये येईल, ग्रामीण माणसं येईल. आपण शहरी माणसाने हा भाग अजून विकसित नाही आहे, ग्रामीण पण नाही धड आणि शहरी पण नाही. हा मध्येच आहे. ही जी लोकसंस्कृती आहे, ही जी लोकपरंपरा आहे, ती कुठेतरी जोडायला पाहिजे नाट्य परिस्थितीने. आता आमची मागे पण अनेकदा चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं भारुडाचे आज मावळामध्ये जवळजवळ 12 संच आहेत. या 12 संचापैकी जर काही मंडळींना जर तुम्ही बोलवलं ना, अरे स्त्रीचं पात्र हुबेहूब स्त्री म्हणणारच नाही कोणी, स्त्री एका पुरुष. इतकं प्रचंड ताकदीची कला आमच्या मावळातल्या या लोकांकडे आहे. मी कधी कधी ढोली बघतो, हा एकेकाने आमच्याकडे ढोली काय गावोगावाने संच होते. त्या ढोलीची माझा जो नाद होता, तो नाद इतका प्रचंड होता की नुसतं ढोलीचे नाही येतो. आता जे वाजवतात ना ते नुसतं ते वरवरचं काहीतरी हो इतकं प्रचंड की त्याच्यामध्ये खेळ असायचं, त्याच्यामध्ये प्रबोधन असायचं. आम्ही नाटकं करतो, चित्रपट करतो, समाजाला माणसाला कुठेतरी उभं करतो. प्रत्येक नाट्यक्षेत्र असो, चित्रक्षेत्र असो, लोककला असो, माणसाला उभं करण्याचं त्याच्या पाठीमागचं ध्येय असतं. मला वाटतं हे ध्येय नाट्य परिषदेच्या या पाठीमागं असावं. मला एवढी सूचना करायची की या लोककलांना कुठेतरी आपण पुन्हा पुन्हा आणा. आमची नांदी तमाशातली वेगळी असते, नाटकातली नांदी वेगळी असते, भारुडातली नांदी वेगळी असते, संगीत पार्टीतली लावणीतली नांदी वेगळी असते. हे बघू द्या लोकांना. मला वाटतं हे एवढं बोलणं ठीक आहे, माझं व्याख्या नाही. तर धन्यवाद, आपण वेळ दिला. धन्यवाद. कमी वेळ मिळाला. आपण हे सगळ्या कलांना उत्तेजन आपण निश्चित करणार आहे. आता तुम्हाला आठवत असेल भीमतडी उत्सव होतो, तसा आपला पवनातडी पण उत्सव होतो, तसा आपण इंद्रायणीचा पण करू शकतो. फक्त एकच आहे की आता आपल्याला हे थोडे वेळ दिलेले आहे आणि त्याच्यात आपल्याला काय चांगलं करता येईल तो आपण विचार करूयात. असं जर कुठलं जर रेडी असेल ना एखादं की चला एक ते भजन किंवा बारुडी तुम्ही म्हणतात की बारुडातली नांदी वेगळी असते, ते जर एक रेडी असेल आणि ते तर ते लिमिटेड परत तिथे आपल्याला वेळेचा पण आहे, त्या लिमिटेड वेळामध्ये होणार असेल ना तर ते आपण नक्की करू है ना.
अनेक दिवस झाला आव्हान करते सर्व संस्थांना की आपल्याकडे नाट्य संमेलन आहे, ते आपल्याला काय करायचं, काही करावं लागेल म्हणून. परंतु इतक्या टोकाला आलाय की म्हणजे हे जर सगळं अगोदर ठरलं असतं, आपण असं करतो म्हणलं असतं तर आपण एक 2-3 दिवस देखील ठेवलं असतं. कारण मी आज पाहतोय की मी 2 ते 3 तास झोपतोय फक्त, की कार्यकर्त्यांचा संच जमवता थकतो आम्ही. परंतु एकही येत नाही. एक जण आला तर दुसरा निघून जातो, दुसरा आला तर तिसरा जातो. ही पण दुःखाची बाब आहे खरं, की आज आपल्या तळेगाव सारख्या ठिकाणी, मला खरं बोलायचं नव्हतं, तळेगाव सारख्या ठिकाणी 100वे नाट्य संमेलन होत आहे. आणि जे शहर नाट्यप्रेमी म्हणून अनेक चांगले कलाकार म्हणून ओळखलं जातोय, तिथं जरी आपली दुर्दशा असेल तर बाकीच्यांना काय म्हणायचं, ही शोकांतिक आहे. म्हणजे मी करायला गेलो तर पाहिजे ते करतो, आतापर्यंतचा इतिहास आहे. मी जरी राजकारणी असेल तर नाट्यप्रेमी जास्त आहे, मला नाटक जमत नाही, नाटक करायला जमत नाही. परंतु आपल्यासारख्या कलाप्रेमींच्या उभं राहायला बाकी 100% जमतं. म्हणून माझी पहिल्यापासून विनंती आहे की एकदा सगळे एकत्र या, आपण नाट्यपरिषद सारख्या आपल्या पाठीशी 100% उभं राहील. आणि आपलं नाव एवढं नावलौकिक आहे की तिथं इतकं सगळ्यांना अपेक्षा आहे, सगळ्यात जास्त भारी होईल तर तळेगावमध्ये नाट्य संमेलन भारी होईल. म्हणून मी पहिल्यापासून सगळ्यांना विनंती करतो. अनेक म्हणजे आता तुम्ही गाढवाचा लग्नाचं जर एखादा हे करून ठेवलं, आपण नाट्यदिंडीमध्ये देखील ट्रॅक्टरवर टाकू शकतो, किंवा पवळेवाडीचं जे भारूड आहे ते घोडा नाही, ते देखील आपण माणसाला आपण नाट्यदिंडीमध्ये आपण त्याला घेऊ शकतो. म्हणजे कल्पना माझ्याकडे खूप आहे, पण त्या अंमलात आणणारे आले पाहिजे, समोर आले पाहिजे, राबले पाहिजे. नाहीतर काय होतं, बोलणार आणि मग मी 100 वेळा फोन करणार, मग ते म्हणणार की आज इकडे मी तिकडे, मला वेळच नाही. आणि मग परत म्हणणार काय झालं आपलं. त्याच्यापेक्षा प्रॉपर तुम्ही या असं आपल्याला हे करायचंय, हे ठरलेलं आहे. तुम्ही छाती डोकमाने सांगा 100% आपण करू. नाही तर आपण आज सूचना मांडल्या, त्याच्यावर चर्चा नाही झाली की आम्हाला काही कळत नाही नेमकं काय करायचंय ते. आपल्याकडं मोजून थोडे दिवस राहिलेले, त्याच्यात मी मध्यवर्ती नेमक मंडळावर असल्यानंतर मुळं मला पुण्याला उपस्थित राहावं लागणार आहे, पिंपरी चिंचवडला 2 दिवस उपस्थित, म्हणजे 3 दिवस गेल्यानंतर माझ्या हातात किती दिवस आहे मलाच काही कळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना आपल्याला एकही पैसा देणार नाही. हे पैसे आपल्याला उभं करायचे. त्यामुळे याच्यात देखील आपल्याला कोणाला हातभार लावता आला तरी चालेल, मी काय नाही म्हणणार नाही. किंवा आपल्याला नाही जमलं तर आपल्याकडे कोण माणसं असतील त्यांनाही आपल्याला सामील करून घेता आलं, किंवा त्यांच्या बाबतीत कसं विचार करायचा आपण ते देखील करू. पण ही जबाबदारी आपल्या सर्वांची असं धरून आपण चाललं तर मला नाही वाटत की आपल्याला हे नाट्य संमेलन फार अवघड जाईल. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की अजूनही आपल्या हातात बरेच दिवस, आपण सगळ्यांनी एकोप्याने जर उतरलं तर निश्चित आपण एक चांगलं नाट्य संमेलन करून दाखवू, अशी माझी अपेक्षा आहे. मी नोडावला चितूबाई टेलर. जसं आता सरांनी सांगितलंय की मी कलावंत नाही, मी राजकारणी आहे, त्या दृष्टिकोनातून मी बी कुठल्या कलाकार शाळेत असताना छोटे मोठे कलाकार केलेले आहेत. पहिली गोष्ट खूप आनंद वाटतं की सर तुम्ही आम्हाला बोलवलं ते संजीवनी निरोप दिला की हा मोठा कार्यक्रम आहे. माझी एक विनंती आहे की हा 100 वर्षाचा आपला कार्यक्रम आहे आणि फार मोठा व्हायला पाहिजे, जसं तुम्ही सूचना केली. आम्ही लोणावळ्याचे आहेत, मावळमधलाच हा भाग आहे, तर तिथे पण खूप कलाकार आहेत आपल्याकडे. एक छोटीशी तिथे जर मीटिंग आपण जर नियोजन केली, वेळ कमी आहे आमच्यावर, द्या थोडी जबाबदारी कसं करताय. आपल्याला काय तिथून पाहिजे, पहिली गोष्ट फंडच पाहिजे. महत्वाची गोष्ट फंड असला तर कार्यक्रम एकदम सुंदर आपण करू शकतो. परंतु काय कलाकार आहेत की त्यांना व्यासपीठ भेटत नाही आमच्या इथे लोणावळ्यात. आणि आम्ही अंबल पेपर वाचत असतो साखर करत, त्याच्यात बातमी येत असती. आत्ताच मी येताना वडिलांना सांगितली असं तर चाललं, बोली काल का परवाच्या पेपरला बातमी आहे. म्हणजे प्रसिद्धी आपल्याकडे तळेगाव पासून भरपूर आहे, पण आमच्यापर्यंत इथपर्यंत कलाकारांना थोडं व्यासपीठ भेटत नाही.
तर माझी छोटीशी सुद्धा विनंती नाही की आमच्याकडून आम्ही नोडा म्हणून काय मदत लागली आणि फंडसाठी बी जर आमच्याकडे आहेत तशी लोक, फक्त त्यांना अप्रोच चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आपण वजन टाकलं तर 100% वजन भरून येईल अशी मी तुम्हाला गवाही देतो. आणि मला असं सांगायची इच्छा होती की हा कार्यक्रम 100% यशस्वी, की 9 तारीख सांगितली मला. 9 तारीख आहे म्हणजे 9 हा सगळ्यांचा आकडा लक्की असतो. 9 आणि 10 समजा तो लक्की असतो. तर मला हा कार्यक्रम यशस्वी आणि मी तळेगाव ना करता मी नोडातर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो. मुळात ही शाखा मावळचीच आहे. नुसतं तळेगाव शहराची नसून ही शाखा मावळ म्हणून आपल्याला परवानगी मिळाली. दुसरी गोष्ट संजयराव इथं आहे किंवा अनेक लोणावळ्यावाल्यांशी मी अनेक वेळा संपर्क साधलेला आहे की आपल्याला ही शाखा वाढवायची, लोणावळ्याकरांनी देखील सामील व्हावं. तर तुम्ही मीटिंग लावा, जरूर आम्ही 2-4 जण येऊन जाऊ. पण उद्याच्या उद्या लावता आली तर फार चांगलं होईल. कारण 5-7 तुम्ही नाट्य संमेलनाला बिझी असेल. तुम्ही बोलवलं आणि सगळ्यांची मीटिंग लावता आम्ही निश्चित आपण तिकडे येऊ. आहे की आमच्या मावळामध्ये एक मोठा तमाशाचा फळ होता तारे पाटलांचा, आणि तारे पाटलांचा पोवाडा हा मावळावर निर्माण केला. मावळाचा प्रत्येक गावाचा उल्लेख त्या पोवाड्यामध्ये आहे. आणि आपल्या सर्वांचं एक आनंदाची बाब अशी की ज्या दिवशी तारे पाटलांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात आम्ही सर्व उपस्थित होतो. तर त्यामध्ये आमच्या संस्थेचे जे प्रिन्सिपल आहेत म्हणजे शाळेचे तारे सर, त्यांनी अतिशय सुंदर पोवाडा आपल्या मावळावर तारे पाटलांचा पोवाडा त्यांच्या तालामध्ये सादर केलेला आहे. आणि तो जर पोवाडा जर आपल्याला काय करता आलं तर नक्की मी आपल्याला विनंती करेल की आपण तो करावा. एवढं तुम्ही थांबले. आणि ते तारे पाटील सादर करतात ना अतिशय सुंदर तालामध्ये सादर करतात. जेवढे आम्ही ग्वाही देतो. आपण त्या दिवशी पावडे म्हणून प्रयत्न करतोय की प्रशांत दामले स्वतः येणार, नंतर जब्बार पटेल जे अध्यक्ष आहेत ते येणार, आणि आपल्या मावळामधून नाटकाचं हे जास्त हे करणारे दोन्ही दांडेकर तर त्यांच्या पण कुटुंबातल्या कोणाला आपण बोलवणार आहे. तर आपलं असं एक ठिकाण चाललंय की सगळीकडे कसं असतं की येणाऱ्या पाहुण्याला ना ते हार आपण गुच्छ देतो किंवा तसं न देता आपल्या इकडचा जो इंद्रिय तांदूळ जो सगळीकडे प्रसिद्ध आहे तर त्या 1 किलोची त्या तांदळाची पिशवी आणि आपल्या भागातलं प्रसिद्ध असलेलं दुसरं जे काय असेल ते सगळं असं त्या पिशवीमध्ये ओढून त्यांना म्हणजे त्यांना ती भेट. लोककलेच्या बाबतीत तर दादू इंदुरीकरांची 12 मिनिटाची एक क्लिप आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण गाणं वाजवत नाही. आम्ही ते 10 वर्षापूर्वी इंदोरीमध्ये गणपतीच्या मंडळाच्या डेकोरेशनसाठी बसवलं होतं. जर याच्यातले जर कोणी कलाकार तयार झाले तर ते मी तुमच्या बरोबर आहे बसवायला. 12 मिनिटाची एक क्लिप आहे, त्याला नाव दिलं होतं दादू इंदुरीकर राष्ट्रपती पुरस्कार वितरण सोहळा. तर ते 12 मिनिटामध्ये सगळं होतं. ते 12 मिनिटामध्ये स्टार्ट पासून ते एंड पर्यंत आणि मुवमेंट फक्त आपण बोलायचं काही नाहीये, कॅसेट चालणार. जर टीम तयार असेल तर ते बसवायला मी तुम्हाला मदत करेल. 2 ते 3 दिवस जातील. की त्यांनी यापूर्वी अनेक नाटकांमधनंही कामं केलेली आहेत आणि चित्रपटातूनही कामं केलेली आहेत. हे उत्तम असे अभिनेते आहेत आणि त्यांच्या आवाजाचा जो बेस आहे तो आता लवकरच आम्ही बऱ्याच हर्षल अल्पे त्याच्यात लीड घेणार आहे किंवा व्हॉइस ओव्हर साठी वगैरे तो बराच वापरला जाणार आहे. उत्तम क्वालिटीचा आवाज आहे त्यांना लाभलेला आणि म्हणून स्वतः कलाकार असल्याशिवाय कलेबद्दल इतकी आपुलकी इतकी आत्मीयता असू शकत नाही. आणि म्हणूनच त्यांनी गेल्या 18 वर्षांपूर्वी जे जो रोपण केलेलं होतं ते आता 18 वर्षांनी आपल्याला नाट्य संमेलन रूपी फळं आपल्याला मिळत आहेत. तर ह्या संमेलनातच आपण जी काय आपण पेरणी करू आता त्याची फळं आपल्याला नक्कीच पुढच्या भविष्य काळात खूप गोमटी फळं मिळतील आपल्याला अशी अपेक्षा करूयात आणि त्या दृष्टीने आपण हालचाली करूयात. वेळ थोडा आहे. मगाशी नाजमराज सरांचं बोलणं चाललं होतं की बऱ्याचदा काका असं होतं की कलाकारांचेही आपले आपले गट असतात, आपल्या आपल्या संस्थांना आपण तिथेच फक्त हे करून राहतो, स्टिक करून राहतो. तर असं न करता या सगळ्या भिंती आपण आपापसातल्या पाडूयात. हे वेद असतील काही मतभेद असतील ते सगळे दूर करूयात. कारण गावाचं तालुक्याचं नाव जे कुठं होतं ते कुठे एका व्यक्तीमुळे नाही, एका संस्थेमुळे नाही, त्या सगळ्या संस्थांचे प्रत्येक कलाकाराचा हातभार असतो तेव्हाच
नाव सगळीकडे होत असतं आणि तेच आपल्याला पुन्हा एकदा सिद्ध करायचं. त्याच्यामुळे सगळ्यांनी सामील व्हा. ते सांगा त्याच्यासाठी लोणावळ्यात चिठ्ठी व्हावी जे आहे त्याचे sponsor चिठ्ठी देतो. म्हणजे आजच्या बैठकीचं हे यश आहे की आज एका फोनवरती आज सुनील भाऊ जिजूबाईला घेऊन आले आणि भाऊ मी खरं तर रविवारची मीटिंग होती त्यावेळेस लोणावळ्यात माझ्या संपर्कातल्या काही कलाकारांना फोन केला होता की तिकडचे जे ग्रुप असतील त्यांचे नंबर पाठवा त्यांनाही त्या मीटिंगसाठी बोलवायचं. पण तेवढा प्रतिसाद मिळाले. मी आहे लोणावळ्यात कलाकारांच्या ग्रुपवरती आहे ते बऱ्याचदा होतं की सगळे कलाकार एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर तिथे आम्ही सगळे असतो. आपल्या कधी सूचना असतील किंवा आपण स्वतः यात सहभागी होण्यासाठी आवश्यक इथे या. आणि आज तुम्ही सगळे इथे आलात आणि चांगला वेळ दिला. बऱ्याच जणांनी आपल्या चांगल्या कल्पना इथे मांडल्या. त्या सगळ्यांचा विचार करून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू कारण हे आपल्या प्रत्येकाचं संमेलन आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न होतीलच आणि 100% हे संमेलन यशस्वी खात्री आहे.